बाई ताई, मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करतेस आणि अपलोड करतेस, तुला चार लोकांची भीती वाटत नाही का ग? आजकाल असे मला अनेक प्रश्न विचारले जातात. हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. हो, सुरुवातीला मलाही बऱ्याच दिवस भीती वाटली, पण काय करू, माझी परिस्थितीच अशी की मला काम करणं भाग पडलं. आणि जेव्हा जबाबदारीचं ओझं माणसावर पडतं ना, तेव्हा माणसाच्या मनातली सगळी भीती संपून जाते. फक्त आपल्या स्वतःला माहित पाहिजे की आपण काहीच वाईट वागत नाही. फक्त त्या दोन गोष्टींची बाईच्या जातीला लाज असते आणि त्या दोन पैकी एकही गोष्ट आपण करत नाही. मग कशाला भ्यायचं? ठेवणारे चार लोक आहेत ना, ते आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेत. आपले पूर्वज गेले आणि त्यांच्यासोबत ते लोक पण गेले. आता कुणाला कुणावर इतका नाव ठेवायला वेळ नाही. म्हणून मी माझं काम इमानदारीने करते. आता त्याचा रिझल्ट काय येणार, पुढे माझ्या नशिबात काय लिहून ठेवले हे मला माहित नाही. उठल्याबरोबर पटापट घरातले कामं आवरले आणि थोडीशी स्किन केअर करून घेतली. मुलतानी माती आणि गुलाबजलचा पेस्ट लावला होता आणि सकाळी स्वयंपाकात मी बनवली होती शेवभाजी. मी भाग्योदयकडे माझं जे स्वयंपाकाचं काम आहे तिथे गेली नव्हती, तिथे सुट्टी घेतली, कारण की दुपारून माझ्या घरी येणार आहेत पाहुणे. पण जे जवळचं एक स्वयंपाकाचं घर आहे पोळ्याचं, ते मला करायला जायचंच होतं, कारण की त्यांच्याकडे आजारी पेशंट असल्यामुळं त्यांचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यानंतर मग मला त्यांनी छान शिरा दिला नाश्त्याला. पटकन नाश्ता वगैरे करून घेतला, काकूंच्या पोळ्या करून दिल्या आणि मग नंतर घरी आली आणि पटकन पोस्ट ऑफिस मध्ये गेली. हे आमच्या परतवाड्याचं कॉटन मार्केट मधलं छोटं पोस्ट ऑफिस आहे, जे जवळपासच्या लोकांना खूप जवळ पडतं. आणि महिलांना जर छोटी बचत करायची असेल ना, तर ह्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नक्कीच करायची. मी तर 3-4 वर्ष झाले या पोस्ट ऑफिस मध्ये येते आणि माझ्याजवळ जी पण काही छोटी बचत असेल मी तिथेच जमा करते. चला, तर आता माझं पोस्ट ऑफिस झालं आणि मग मी पटकन घरी आली. भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. बाय.